नमस्कार, कसे आहात तुम्ही? परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. सुरेश भाऊ सोबत निघालोय मी नाळेगावला काम आहे आणि तिथे शेती पण पाहायची. चला तर निघूया. मी बोलेरो भाऊची काढली आणि निघलो आम्ही जंगलात. हिरवळीतून सह्याद्रीतून जाताना असे सुंदर असे झरे दिसतात. हे पहा किती बडे कोळी सफेद मुसल्याच कोळीत मिळतात का? हे आहे का? अच्छा 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 अच्छा, हे सफेद मुसळी आहे हो ना. काऊन छाटलेले आहे? कापती नाही ते झाड डायरेक्ट बुडापासून. हा, म्हणजे त्याला त्याचे हे फांद्या तोडतात आणि त्याचं सरपण जसं त्याच्यासाठी लागतं. तुम्ही बारकाईनं पाहत असाल पाहिजे झाडाचे फांद्या छाटलेले आहे. बहुतेक शेतीसाठी छाटतात काही लोक का जळतनाला काही शेतीसाठी. अच्छा अच्छा अच्छा. निसर्गाची तोड नाही करत इकडचे लोक. हा, तोड नाही करत, पण असं इकडले झाड आहे ना असे वाटते का स्ट्रेट आहे त्याच्या फांद्या अशा इकडे नाही गेला. तोडत पण नाही, हा म्हणजे जीवा नाही मारत. हा हा, मग त्याला सेफ देतात. सेफ देतात फक्त. जंगलात शेती तुम्हाला दिसतंय का? हो. घेऊन ना कोणाकडून मग आता बढिया पैकी वाटतं. तुम्हाला बघ घराचं एक स्ट्रक्चर दिसत असेल. ट्रायंगल म्हणजे पिरॅमिड आकाराचं आहे. बहुत बडे पारंपरिक घर. पिंपळवटी नावाचं गाव आहे. हॅलो. न्हाला किती शुद्ध आहे, काहीच प्रदूषण वगैरे नाही. गाव विकास समिती खोटवीर पेसा पिंपळदरी. मध्ये दिसेल मग सुशील सर्व पहाडात शेती आहे. भेट झाली परवा 2022 लँडस्लाईड झाली होती बोलते. तर इकडे पाहणी आहे कलेक्टर मध्ये. चला हा पार्ट पाहूया. लँडस्लाईड झाली होती ते कलेक्टर मध्ये येत आहे. इथे जीवन सर चालेल. चला पाहू. लँडस्लाईड झाली होती म्हणते जवळपास. चला निघूया पुढच्या मार्गाने ना. तो पूर्ण अख्खाच्या अख्खा खाली गेला. ते माझी परिस्थिती काय असेल? म्हणजे 2022 घटना सांगा. मस्तपैकी डोरा चालत आहे. शेतात म्हैस दिसत असेल. पाहते म्हैसी झोपल्यात तिकडे. इकडे नवीनच आहे. वर्षात नावाचे गाव आहे. बांधलंय मस्त वाटत पहाडात. हा, सरळ जायचं ना. मानकापूर लागेल का पुढं? मानकापूर. चला का चल. पहाडात आहे. पहाडात वळण आहे का? खतरनाक. एक गाव आणि दऱ्याच्या वर एक दुसरं. भीती का काय माहित. मालकापूर नावाचं गाव आहे. ऑफ रोडिंग होत आहे ना. विचारायचं का? मानकापूर पेठ मध्ये येते. सह्याद्रीचे मस्त तुम्हाला पहाडातली गाव दाखवत. आणि आपण टॉपवर आहे आता अगदी सह्याद्री. बनवलंय आणि गार्डन एक छोटस. मस्त वाटतं असं सह्याद्रीच्या कुशीत फिरायला. आणि जे ऑक्सिजन ओरिजिनल ऑक्सिजन भेटतं ना. हे पाहना हा व्ह्यू पहा. नाही इथे बोलेरोच चालत. लोक पैदल जात आहे आता. लहान बाळा विचार कुठे जायचं आहे? तळी नावाचं
नाही लोक चालले होते त्यांना बसा म्हणून. पडी किती मस्त बांधते म्हणून. कसं मग कानं जायचं इकडे? प्रायव्हेट वाहन आहे का? गावची वाहन. मग जवळ बाजारपेठ कोणती? पेठ का? पेठ. आणि दवाखाना वगैरे इकडे? अच्छा. आणि गावात नाही का मग? बोलेरो आणून जमलं हो. आश्रमशाळा आहे का इथे? नाही. पण मग असं येत होते बाळ वगैरे होत ना, लिफ्ट दिली. आपण निघूया पुढे. झोपले नागराला एक म्हैस एक बैल. किती सुंदर घर आहे. समोरचं जे दिसत आहे ते डोरान माळ. डोराड माळ बरोबर? नाही कोणता आहे? दुसरा आहे का? ते आहे चिंगदर नाव. ते गाव तुम्हाला त्याच्या कुशीत भेटलेलं दिसेल आणि वसलेलं दिसेल. थोडं दुकानावर गाडी थांबवली बिस्किट्स वगैरे घ्यायला. इथे थोडस बिस्किट वगैरे घेत आहे. कुठे चालले? डोळार माळ. ते तर तिकडे चालले. हा. आणि परत भेटल्या काही आजी. एसटी फिस्टी इकडे येत नाही का? प्रायव्हेट वाहन आता तर येत. निराधार बाळाचे पैसे आता भेटतील. तिथे चालले बारी का? लागत होता मग पैशावर बाळा 1500 रुपये लागला असता झाला ना. पैदलच का या चढानं? पाय दुखत नाही का? मध्ये हा मोठा प्रॉब्लेम आहे. एसटी न इकडे पोहोचलं पाहिजे. कारण एवढ्या खराब याच्यात एवढ्या म्हातारपणी 80 वर्षाच्या आज्या चालते. म्हणजे निसर्ग सौंदर्यानं भरलेलं नटलेलं गाव आहेत. कुठतरी ट्रॅव्हल बेल्ट मध्ये सुविधाही पण द्यायला पाहिजे. हा इंडियात बसलेला भारत निसर्गानं नटलेला तुम्हाला दिसेल. पण जर खरा तुम्हाला भारत पाहायचा असेल तर सह्याद्री पहा, सातपुडा पहा. तुम्हाला खऱ्या अर्थानं गरिबी काय असतं ते साऱ्या गोष्टी तुम्हाला या भागात दिसेल. डोलारमाळ नावाचं गाव नाही ना. बायगाव सावळ घाट आहे. सावळ घाटामध्ये आपण एंट्री करतोय. चला तर पेठ नाशिक हवे ना. हा सरळ पेठ जाईल का? चहा बड्यापैकी पिला गुळाचा. चला निघूया. गाडी लावत आहे त्यांचे बंधू. आपण पोहोचलो नाळेगाव.